सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो खूप महत्त्वाचा विषय आहे। ज्यांना स्वामी महाराजांचे पारायण करायचे आहे पण माहीत नाही कशा पद्धतीने करायचे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृतचे पारायण कसे करायचे असते, कधी सुरुवात करायची, काय नियम पाळायचे असते, या सगळ्यांबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृताने स्नान करून घ्यायचं आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे, धूप दीप आरती दाखवायची आहे आणि मग आपण पारायणाला सुरुवात करायची आहे। आता पारायण हे जे असतं हे 4 प्रकारचे असतात। तर त्यामध्ये पहिलं जे पारायण आहे ते एका दिवसात 21 अध्याय वाचून पूर्ण करणे, म्हणजे रोज एक अध्यायाप्रमाणे 21 दिवसात 21 अध्याय पूर्ण करणे। दुसरं असतं रोज 3 अध्यायाप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय आपल्याला पूर्ण करायचे असतात। तिसरं असतं की रोज 7 अध्याय याप्रमाणे 3 दिवसात 21 अध्याय आपण पूर्णतः करू शकतो। सहसा अनेक लोक हे रोज 3 अध्यायाप्रमाणे 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण करतात। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पारायण करताना कोणते पथ्य पाळावे आवश्यक आहे, तर ते आता आपण खालीलप्रमाणे बघूया। एक वेळ ठेवायची, जे आपण पारायण करतो वाचायची एकच वेळ ठेवायची, म्हणजे जर आज तुम्ही सकाळी 7 वाजता पारायणाला बसलात तर उद्या पण त्याच वेळी आपण पारायणाला सुरुवात करायची असते। म्हणजे 7 दिवसाचे असू द्या, 3 दिवसाचे असू द्या, किंवा सकाळी ज्या 7च्या वेळेला तुम्ही बसताय तर 7ही दिवस 3ही दिवस जेवढे दिवस तुम्ही पारायण करता तर त्या एकाच वेळेला आपण हे पारायणाला बसायचं आहे। असं नाही की आज 7ला केली, उद्या 9ला आणि नंतर 11ला सुरुवात केली, तर असं हे करायचं नाहीये। ह्या नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे। जर तुम्ही 7 वाजता पारायणाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी पण 7 वाजताच पारायणाला सुरुवात करायची आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय मिळते हे पारायण करून, तर याचे उत्तर म्हणजे पारायण काही मागण्यासाठी नाही, तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे म्हणजे स्वामींकडे, आपल्या गुरूंकडे सांगणे असते। ईश्वराला प्रार्थना करणे, बाळ जो असतो तो कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य हे फक्त आईलाच म्हणजे आपल्या स्वामीनाथाला समजते। तसेच आपल्या भक्तांसाठी काय योग्य हे तो ईश्वरच ठरवतो। आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे असते, पण तेही नियमात राहून। आपण कासवाप्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण असते। मग जेव्हा लहान मुलं पोळी लाटतात मग आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते, तसा ईश्वरही आपली दखल घेतोच, म्हणून करायचे असते पारायण। सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न आणि मंगलमय आणि शुद्ध होते। तर तुम्ही जेव्हाही पारायणाला सुरुवात कराल तर पारायण वाचण्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा असतो। हातात पाणी घेऊन त्या ताटात पाणी सोडायचे असते। आपली जी पण इच्छा असते, संकट असते, समस्या असतात, त्या आपल्या गुरूंना बोलायच्या असतात, स्वामींना सांगायच्या असतात आणि मग पारायणाला सुरुवात करायची असते। मग नक्कीच हा संदेश, आपली जी इच्छा असते ती देवापर्यंत पोहोचते आणि पारायण झाल्यानंतर आपली जी इच्छा असते ती नक्की पूर्ण होते। रोज संध्याकाळी पोथी वाचन झाल्यावर धूप आरती करावी। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे असते। बाहेरील पदार्थ खायचे नाही। जर कधी आपल्याला कोणी नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे जेवणासाठी आमंत्रण असेल तर आपण जाऊ शकतो, तर तेव्हा जेवणाच्या अगोदर आपल्याला गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे। एकदा आपण गायत्री मंत्र म्हणा आणि मग आपण बाहेरचं हे अन्न खाऊ शकतो, पण शक्यतो टाळावे। त्यानंतर या पारायणाच्या काळामध्ये आपण गादीवर झोपू नये, खाली जमिनीवर चटईवर घोंगडे वगैरे टाकून आपण हे झोपू शकतो। पारायणाची रोजची एकच वेळ असावी। आता जर आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त जर पारायण करायचं असेल तर 11 पारायण करू शकतात, 21 करू शकतात, 51 करू शकतात, 108 करू शकतात, 1001 पारायण करू शकतात। मग यासाठी आपल्याला 1 ते 21 जे अध्याय आहे याच्यातले, तर रोजचा एक अध्याय आपल्याला हा वाचायचा आहे, तरच तुम्ही 108 पारायण हे करू शकतात। जर रोजचे तुम्ही 3 अध्याय वाचले तर 7 दिवस लागतील तुम्हाला 21 अध्याय पूर्ण व्हायला
आणि मग तेव्हा तुमचं 1 दिवसाचं पारायण ते होणार. तर मग असा खूप वेळ लागणार. जर तुम्हाला जास्तीचे 51 किंवा 108 पारायण करायचे असतील, 21 पारायण करायचे असतील, तर रोजचा पूर्ण पुस्तक म्हणजे 1 ते 21 अध्याय हे रोज तुम्हाला वाचायचे आहेत. पारायण करत असताना खालील गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे. पारायण काळात घरात शांतता आणि पवित्रता ठेवावी. स्वामी नाम चिंतन करावे. पारायण जे आहे ते गुरुवारी किंवा शुभ दिवस पाहूनच सुरुवात करायची असते. पारायण शक्यतो आपल्या देवघरातच करायचे. इतरत्र ठिकाणी पारायण जर आपल्याला करायचे असेल तिथं स्वामी महाराजांचे अधिष्ठान तरी असायला पाहिजे. आणि पारायण सुरू करताना रोज 1 वेळा श्री स्वामी समर्थ स्तवन, त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपले पारायणाचे जे पाठ असतात की रोजचे 3 अध्याय वाचा किंवा पारायण तुम्ही हे करू शकतात. आणि सर्वात शेवटी आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचा आहे. यासाठी काही बैठक वगैरे असं काही नाही. पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवा, मूर्ती असेल मूर्ती ठेवा, त्याला फुलहार असं धूप दीप अगरबत्ती लावा. आपण उत्तरमुखी बसायचं असतं. त्यानंतर आपण ह्या पाठला अध्ययनाला सुरुवात करायची असते. हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी असं कोणत्याही वेळेला तुम्ही हा म्हणू शकतात. असं काही वेळेचं बंधन नाही. सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी हा तुम्ही म्हणू शकतात. जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा मद्यपान करू नये, मांसाहारी पदार्थ खायचे नाही, परान्न हे पण घ्यायचं नाही. त्यानंतर महिला देखील हे पारायण करू शकतात. जेव्हा त्यांचे अडचणीचे 4 दिवस असतात तेव्हा आपल्याला पारायण हे वाचन बंद करायचं आहे. त्यानंतर आपण हे पारायण हे सुरुवात करायचं आहे. आणि आपला संकल्प जर पूर्ण झाला तर झाल्यानंतर 3, 5, 7, 9 या संख्येत बालगोपालांना जेवू घाला. सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण आपल्याला करायचं असतं. जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो तेव्हा हात जोडून आपल्याला स्वामींना नमस्कार करायचा आणि म्हणायचं की श्री स्वामी देवा, संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळशक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपा आशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी हीच आपल्याला विनंती. श्री स्वामी चरणार्पणमस्तु असे म्हणून आपल्या हातातलं जे पाणी आहे ते आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी जेव्हा आपलं पारायण पूर्ण होतं त्या दिवशी आपल्याला स्वामींना परत हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यांना आपल्याला म्हणायचं आहे की ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपा आशीर्वाद मिळून ही सेवा आपण माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली. त्यामुळे मी ही सेवा आपल्या पवित्र पावन चरणी समर्पित करतो. आपण या अत्यल्प सेवेचा स्वीकार करून मला इच्छित फलप्राप्ती द्यावी. आपली अखंड कृपादृष्टी माझ्या संपूर्ण कुटुंबाला लाभावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. श्री स्वामी चरणार्पणमस्तु असे म्हणून हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडावे आणि नमस्कार करावा. तर अशा पद्धतीने हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही नक्की करा. तुमच्या घरामध्ये पैशाची अडचण असेल, चणचण असेल, कोणी आजारी असेल किंवा कोणाला नोकरी मिळत नसेल, कोणाला त्यांच्या धंद्यामध्ये अजून बढोतरी पाहिजे असेल, तुमच्या समस्यांचे समाधान, सगळ्या समस्यांचे समाधान म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. तर तुम्ही नक्की करा हे पारायण. याच्याने तुम्हाला छान अशी फलश्रुती मिळेल. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी हे पारायण सुरू केलं होतं. 21 दिवसांचं पारायण मी केलं होतं. तर ते 21 दिवस पूर्ण होण्याच्या अगोदरच माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली होती. तर मी परत आता हे पारायण सुरू करते आहे. तर बघा, तुम्ही दिवसाला 3 अध्याय हे वाचू शकता. साप्तिक पारायण देखील करू शकतात. तर 7 दिवसात हे पारायण संपेल. तर गुरुवारी जर तुम्ही सुरू केलं तर बुधवारी तुमचा शेवटचा दिवस असेल. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हे पारायण करू शकतात. तर मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सांगितल्या आहेत पारायणाबद्दल. जर तुम्हाला काही नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंट करा. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. त्यांना देखील मदत होईल स्वामींचं पारायण करण्यासाठी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ.